माझी अडचण ऐकायची आहे. माझी अडचण ही आहे की तुझ्याबरोबर जर पबला यायचं असेल मग शॉर्ट्स घाला, मग ते वन पीस घाला, खाली ते हाय हिल सँडल्स घाला, तो सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये या, ते घालून तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड. का तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच मला नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रात नाचेल किंवा गणपतीत नाचेल किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोन नुसार. तुला तिकडे ये म्हटलं तर डाऊन मार्केट वाटणार, रात्रभर मित्रांबरोबर दारू पीत नसलेलं चालतं. मी नाही तुझ्या मित्रमैत्रिणींसारखे रात्रभर बाहेर राहू शकत. माझे आई वडील असतात घरी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणासाठी ते माझी वाट बघत असतात आणि आम्हाला रात्री जेवतात जेवतात सिरियल बघायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? एक तर प्रेमाच्या नावाखाली भर असतात, खांद्यावर हात टाकतात, आणि आम्ही कधी तुमच्या मित्रांसमोर तुमचा हात पकडला लगेच तुमच्या अंगात जाकीर खान येतो आणि तुमचा सकलोंडा बनतो. फोनवर 100 वेळा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू म्हटलं तरी आय लव्ह यू टू म्हणाल तुमची फाटते का? ऑफिसमध्ये मित्रांबरोबर आहे, नाही नाही शेजारी बसलोय, पण एखाद्या मित्रांना 90 वाजली तर लगेच इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, नको नको तिकडे दोस्ती आल्याचे स्टेटस टाकतो. परवा काय टाकलं होतंस? आपली मस्ती, आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ही मस्ती जेव्हा उतरते, पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडना आठवते गर्लफ्रेंड. कशी आहेस जानू? काय झालं बबडी? तुम्हाला काय वाटतं गुलू 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 बोलला आणि आम्ही पागवतो म्हणजे आम्ही येडे? तुम्हाला जेवढे एडे आम्ही वाटतो तेवढे एडे आम्ही नाही आहोत. बाकीच्या पुरींच्या बॉयफ्रेंडना विचार एकदा जाऊन त्यांचे काय काय नखरे असतात. तिला मल्टिप्लेक्स पाहिजे, सीसीडी पाहिजे, बर्गर पाहिजे, पिझ्झा पाहिजे, कॅफे पाहिजे. पण मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? फक्त एक साधा प्रेमाचा फोन कॉल, बस प्रॉब्लेम सॉल्व्ह.